नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. नागकेशर नावाचं द्रव्य नावाने बहुधा सगळ्यांनाच परिचयाचं आहे. हा केशर म्हणजे नागकेशर फुलाच्या मध्ये जो पराग असतो त्याला नागकेशर असं म्हणतात. बहुधा मसाला तयार करताना या नागकेशरचा उपयोग केला जातो. याची मात्राही तशी अल्प अशी आहे. बाजारात कदाचित हा नागकेशर बनावट असाही मिळू शकतो. त्याबद्दल खात्री करून घेणं आवश्यक आहे. शरीरातून कोणत्याही भागातून रक्त जात असेल तर ते थांबवण्यासाठी म्हणून नागकेशरचा अनुभवी उपयोग सर्व वैद्य वर्गाला ठाऊक आहे. त्यामुळे रक्तपदार्थ हा विकार असताना हे नागकेशर वापरलं जातं. यासाठी नागकेशर अल्प मात्रेत लोण्याबरोबर दिलं असता हा रक्तस्राव थांबतो. मूळव्याध नावाच्या विकारामध्ये जर रक्त अधिक पडत असेल जात असेल तर त्यासाठी म्हणून या नागकेशराचा उपयोग सर्वाधिक चांगला होतो. हाही अनुभव सगळ्यांचाच आहे. हे वरील प्रमाणे नागकेशर चूर्ण, लोणी, साखर याबरोबर दिले असता मूळव्याधातून रक्त पडण्याचं बंद होतं. नागकेशर अग्निदीपक आणि पाचक असल्याने त्याचा उपयोग अनेक व्याधीमध्ये केला जातो. याशिवाय कफविकारात आणि पित्तविकारामध्ये या नागकेशराचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होतो. जे व्याधी कफजन्य पित्त प्रकारामध्ये येतात त्यात नागकेशरचा उपयोग केला जातो. दुर्गंधी नाशक असा नागकेशराचा एक विशेष उपयोग दिलेला आहे. त्यामुळे नागकेशर अधिक घाम येऊन जर दुर्गंध निर्माण होणार असेल तर त्यासाठी अधिक चांगला पर्याय म्हणून नागकेशर वापरण्यात येतो. याशिवाय त्वचा विकारामध्ये जर दुर्गंधी उत्पन्न होणार असेल तर त्यासाठी या नागकेशराचा निश्चितपणे उपयोग केला जातो. वाताच्या विकारामध्ये याचा उपयोग बराच वेळा केला जातो. याशिवाय नागकेशर हे विषनाशक असल्याने ते धोकादायक नसून अधिक फायदेशीरच ठरू शकते. कोणत्याही प्रकारच्या वेदना असतील, विशेषत्वाने त्या शिराच्या व कंठाच्या ठिकाणी, मानेच्या ठिकाणी जर वेदना असतील तर नागकेशर वेदना शामक म्हणून चांगल्या प्रकारे उपयोगी पडते. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे भारतीय तत्वज्ञानावर उभ्या असलेल्या ज्योतिषशास्त्रातही याचा काही विशेष गुण सांगितलेला आहे. त्याचा विचार करता आश्लेषा नक्षत्राचा हा आराध्य वृक्ष आहे असे वर्णन केलेले आहे. ज्यांचे आश्लेषा नक्षत्र आहे त्यांना याचा इतरांच्या तुलनेने अधिक चांगला उपयोग निश्चितपणे होऊ शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींना आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना या नागकेशराचा अधिक चांगला उपयोग होतो. त्यातही जर आश्लेषा नक्षत्र असेल तर त्याचा निश्चितच अधिक चांगला उपयोग होणार हे निश्चित आहे. नागकेशराचे जे वरील गुणधर्म सांगितले आहेत किंवा आजार आणि लक्षणं सांगितलेली आहेत त्यांच्या अनुषंगाने जर त्या व्यक्तीला म्हणजे मिथुन आणि कर्क राशीची व्यक्ती आणि आश्लेषा नक्षत्र असलेल्या व्यक्ती यांच्याबाबत या तक्रारी असतील तर त्यांना या नागकेशराचा उपयोग अधिक चांगला आणि निश्चितपणे होईल हे निश्चित आहे. धन्यवाद.